नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमरनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत राजकीय क्षेत्रातील एक खळबळजनक बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो शरद पवार साहेब यांच्या राजीनाम्या संदर्भातल्या घडामोडीनंतर मोठी उलथापालथ या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये बघायला मिळालेली होती. असं असताना अनेक नेत्यांनी शरद पवार साहेबांना आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी साकडंसुद्धा घातलं. यामध्ये प्रामुख्याने सुप्रिया पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा अनिल भाईदास पाटील असतील, अशी अनेक मंडळी या संदर्भात पुढे आली होती. मात्र आता अनिल भाईदास पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य करून या संपूर्ण प्रकरणाला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रकार समोर आलेला आहे. अनिल भाईदास पाटील यांनी आपलं मत व्यक्त करत असताना असं म्हटलेलं आहे की कदाचित शरद पवार साहेब जर जबाबदारी दुसऱ्याकडे देऊन बाजूला झाले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजून मोठं बळ मिळालं असतं. म्हणजेच शरद पवार साहेब आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामासंदर्भामध्ये कुठे ना कुठे थकले असल्याचं मत किंवा संकेत राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी दिल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. तर दुसरीकडे पाडळसरे धरणासंदर्भामध्ये खासदार उन्मेष पाटील यांनी गेल्या 3 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं काम केलं नसतानासुद्धा आता मात्र येणाऱ्या 2 वर्षामध्ये पाडळसरे धरणाचं काम मार्गी लागेल असं वल्गना करून पुन्हा एकदा अमळनेर तालुक्यातील किंबहुना पाडळसरे धरणाच्या संदर्भातील ज्या तालुक्यांना या धरणाचा लाभ होणार आहे या संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांची फसवणूक किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर बघूया दोन्ही बातम्यांसंदर्भातले वक्तव्य आणि खासदार उन्मेष पाटील यांचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आणि जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न. मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. काय पवार साहेब जर का राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरनं गेले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला काय फरक पडला असता? नाही, एक दोन गोष्टी होत्या. पवार साहेबांनी प्रामुख्याने जी मागणी सगळ्या कार्यकर्त्यांसमोर ठेवली, त्यांचं म्हणणं जे ठेवलं, प्रामुख्याने त्यांचं वय आणि महाराष्ट्रभर आणि देशभर जे दौरे करायचे असतात त्या दौऱ्यांसाठी लागणारा वेळ हा त्यांचा दृष्टिकोन कदाचित असू शकतो. पण सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, आमदारांकडनं, खासदारांकडनं त्यांना आग्रह केला गेला आणि राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनीच भूषवावं. ते जर का पक्षातून बाहेर गेले किंवा पक्षातून काम करण्याच्या ऐवजी थोडं साईडला गेले आणि दुसऱ्यावर जबाबदारी दिली असती तर कदाचित मला असं वाटतं की अजून राष्ट्रवादी पक्षाला जास्त बळ मिळालं असतं. पाडळसरे के लिए मैं आपको आश्वासित नहीं तो आई एम क्वाइट एश्योर्ड कि 2 साल में जिस प्रपोजल को मूवमेंट लेना चाहिए थी उस प्रपोजल को हमने 6 महीने में लेके रिवाइज एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल से लिए लगने वाली स्टेट लेवल टेक्निकल एडवाइजरी कमेटी हो, उसका रिवाइज डीपीआर हो, एक्सपेंडिचर प्रायोरिटी कमेटी का अप्रूवल हो, तापी इरिगेशन से लेके स्टेट गवर्नमेंट तक वो प्रपोजल अभी फाइनल अभी कैबिनेट के लिए रेडी है. मुझे लगता है कि जो 2.5 साल में होना चाहिए तो हमने 4 महीने में किया है और अभी हमारा विश्वास है कि स्टेट गवर्नमेंट का कैबिनेट का रिवाइज एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल लेके हम पंतप्रधान कृषि सिंचाई योजना में लेके राजनीति या भावनाओं से खिलवाड़ न करते हुए एक सस्टेनेबल सोल्यूशन लेके हम